श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज आपण आलेलो आहोत वृंदावनला. तर आपण इकडे बघू शकतात वृंदावनच्या आपण सुरुवातीला इकडे यमुना नदीच्या काठावरती आलेलो आहोत आणि इकडून नाव वगैरे पाहून इथे एका देवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपण इकडे बघू शकतात आता आपण चाललेलो आहोत प्रेम मंदिराकडे. तर इकडची वास्तू किती कलाकुसर सुंदर होती तेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून शूट केलेलं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकतात मस्त असं नदी तीरावरती कोणी वाणी सांगत होतं, तर कोणी काही असं प्रत्येक गोष्टी मी इथे जेवढ्या मला शूट करणं होतात तेवढ्या मी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि इकडे बघू शकता तुम्ही आता आम्ही फायनली रवाना झालेलो आहोत इकडे बाके बिहारीच्या मंदिराकडे जाण्यासाठी. तर वाटामध्ये ज्या नावा वगैरे होत्या, दादूच चाललं होतं आपण ह्याच्यामध्ये बसूया, तर मी म्हटलं आपण उद्या बसूया नक्की, प्रॉमिस. तर इथून आम्ही जात असताना पाहिलं तर इथं साऊंड सिस्टीम वगैरे मांडलेली होती, गाणे वगैरे सुरू होते. आणि इकडे बघितलं तर मस्त अशा कमानी वगैरे होत्या, लोक तिथे दिवे वगैरे सोडत होते, महादेवाच्या पिंडी वगैरे तिथे दिसल्या, आम्ही लांबून दर्शन घेतलं. आणि इकडे जे काही देवदेवता होती त्यांचं देखील इथून दर्शन वगैरे घेतलं. आणि मस्त असं थोडंसं शूट केलं, इथं बलून्स शूट होतं त्यामुळे इथं हे देखील मी शूट करून घेतलेलं आहे. आणि इथून पुढे आता आम्ही निघालेलो आहोत बाके बिहारीच्या मंदिराकडे. तर जात असताना इथं वाटत श्री कान्हाजीचं दर्शन घेतलं आणि एक अशा जुन्या इमारती होत्या, तर ती बघू शकता, त्याच्या विटाचा प्रकार वेगळाच होता, ते देखील शूट केलं. इकडे मस्त वाटानं जात असताना असे मोठे मोठे स्टोअर होते, तिथं कान्हाजीचे कपडे, कान्हाजीच्या मूर्त्या, असं बरंच काही ज्वेलरी वगैरे विकायला होती, ती देखील यामध्ये शूट केलं. आणि फायनली आता आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. पंख वगैरे दिसत होते, सगळ्या गोष्टी लाईटमध्ये लखलख प्रकाश करत होता, खूप तेजोमय असं वातावरण होतं. आता आम्ही इकडे बाके बिहारीच्या मंदिरात आलेलो होतो आणि ते दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही इकडे राधाराणीच्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो, वाटाणं परत शूट केलं. आणि काही घ्यायची खरेदी होती आमची, ते देखील आम्ही या ठिकाणी मस्त अशी शॉपिंग वगैरे केली, प्रसाद वगैरे घेतला. आणि तिथून आम्ही आता इस्कॉनकडे वगैरे जाणार होतो, त्यामुळे प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टी ते घेतलेले होते. आम्ही काही खरेदी करायची होती ते केली. म्हटलं आता निवांत आपलं वृंदावनमध्ये प्रेम मंदिरामध्ये आपल्याला जायला मिळेल. मग आम्ही तिथे गेलात आणि सुंदर असा नजारा, मनमोहक दृश्य डोळ्यांनी पाहिलं. असं वाटत होतं की इथून अजिबात जाऊ नये. तर राधे राधे असं म्हणून या व्हिडिओला सुरुवात केली आणि मध्ये गेलात आम्ही. गर्दी खूप होती आणि लाईटिंगचा डेकोरेशन, कारंजं वगैरे खूप छान होतं. आणि हे बघा, हेच आहे ते प्रेम मंदिर. तर ह्या प्रेम मंदिरासाठी आम्ही इतका वेळ फिरत आलो आणि फायनली इथं पोहोचलेलो आहोत. तर इकडे बघू शकतात प्रत्येकजण शूट करण्याच्या नादात होता, कुणाला कोणाचं काही घेणं देणं नव्हतं. आपण कितीपत जास्त शूट करू व आपण कितीपत आपली देवाचे दर्शन वगैरे घेऊ, हेच प्रत्येकाच्या चाललं होतं. ज्यांना इंटरेस्ट नाही ते देखील या ठिकाणी फोटो काढताना दिसत आहेत. हो, माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपला छंद जोपासला पाहिजे, आपली आवड जोपासली पाहिजे. आणि या ठिकाणी मस्त असं फोटोशूट केलं. आणि तुम्ही बघू शकतात मस्त कृष्ण हा नृत्य करायला दिसत होता, ते देखील यामध्ये शूट केलं. मग गौरवचं चालू होतं की मला पण या ठिकाणी फोटो वगैरे काढायचे, मग त्याचे देखील या ठिकाणी फोटो वगैरे काढले. आणि इकडे बघू शकतात आकर्षक असं सुंदर प्रेम मंदिर या ठिकाणी दिसत होतं, रंगबिरंगी कलर वगैरे त्यामध्ये येत होते. तर असं इथून हालायचं अजिबात मन करत नव्हतं. इकडं झालं होतं रासलीला वगैरे, कृष्णाच्या सर्व लीला या ठिकाणी दिलेल्या होत्या. मोठे मोठे बदकं वगैरे या ठिकाणी, मोठे मोठे मोरं वगैरे या ठिकाणी दिसत होते, ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून शूट करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही इकडे बघू शकतात आता हिरव्या मंदिराचं निळसर आणि स्काय ब्ल्यूमध्ये रूपांतर झालेलं आहे, पिंकमध्ये, असं वेगवेगळ्या शेडमध्ये इथे कलर येत होते. आणि असं वाटत होते प्रत्येक कलरचा एक फोटो आणि एक व्हिडिओ घ्यावं, पण आपल्याकडं टायमिंग थोडासा कमी जास्त असल्यामुळे आणि प्रत्येकाचा विचार करून आपल्याला व्हिडिओ शूट करावा लागत होता. तरी देखील थोडंसं वेळ काढून इथे शूट करून घेतलं. तर आता बघू शकता फायनली ब्लू कलर या मंदिराला आलेला होता. आणि असं वाटत होतं की इथून अजिबात हलू नये. आणि खूप भारी होतं आणि सांगायचं म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे की होतं कसं.
तर आपल्या पद्धतीने आपल्याला जसं शूट करता येईल त्या पद्धतीने तर मी पूर्ण वेळ देऊन शूटिंग केली. कोणाचं म्हणणं काही घेणं देणं नव्हतं मला माझं चालू होतं की मोबाईलमध्ये शूट करून घ्यायचं, जेणेकरून जे आपल्या गावाकडे बघणारे असतील किंवा आपल्या सोबतचे जे आलेले नाहीत घरचे फॅमिली मेंबर, त्यांना देखील व्हिडिओच्या माध्यमातून छान अशा प्रकारे शूट मिळेल. मग माझं डीपमध्ये शूट करायला सुरू होतं. इकडं कारंजं, इथं मस्त राधिका, गोपिका हे असे बदकं वगैरे अशी छान छान अशा गोष्टी होत्या. ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी शूट केल्या. आता बघू शकतात फायनली रेड कलर आलेला आहे मंदिराला. तर तो कलर देखील आणि तो व्हिडिओ देखील मी थोडासा शूट केला, की म्हटलं घरी आपल्या मुलींना, आहोंना दाखवता येईल की ह्या मंदिराचे एवढे कलर होत होते. आणि हे मोबाईलवरती बघून सगळ्यांना माहीत आहे की हे कशा टाईपचं आहे काय नाही, पण सुंदर असं मंदिर बघणं, डोळ्याचं पारणं फिटणं हे म्हणजे काही खूप मोठं हे नाही आहे असं की डिफिकल्ट आहे की आपण ह्या गोष्टी नशिबात आहेत तेच लोक इकडे येतात असं म्हटलं जातं. तर खरंच आपण खूप स्वतःचं नशीब मानतात की या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि मस्त असं शूट केलेलं आहे. तर आता फायनली आम्ही पुढे निघालो आहोत. पुढं तर बाकीच्यांचं होतं जरा आवरा, पटपट घ्या, चला लवकर चला लवकर. तर म्हटलं नाही, आज आपल्या इथं मुक्काम आहे ना, मग डीपमध्ये आपल्याला सगळं घ्यायलाच पाहिजे, बघायलाच पाहिजे. कुणी जर विचारलं तर या मंदिराचे कलर किती बदलतात ते तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर इथं बघू शकतात पिवळ्याचं पोपटीत रूपांतर झालं आणि पोपटीचं फायनली हिरव्यामध्ये आणि हिरव्याचं मोरपंखीमध्ये असं वेगवेगळे शेड होत होते. आणि असं सांगणं कठीण आहे आणि बघून म्हणजे खरंच खूप भयंकर दृश्य होतं आणि भारी वाटत होतं. आता बघू शकता तुम्ही फायनली मंदिराचा कलर कसा झालेला आहे. माझं काय चालू होतं की छोट्या-छोट्या गोष्टी ज्या होत्या ते मोबाईलमध्ये मी कॅप्चर करत होते. का तर आपण जर नंतर हे व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला सगळं तिथलचे देखावे वगैरे आठवावे. हे कृष्णाची इथं कृष्ण गाई सांभाळलेलं वगैरे, हे इथं रासलीला, अशा गोष्टी छोट्या-छोट्या होत्या ते माझ्या मोबाईलमध्ये कैद केल्या. आणि जेणेकरून माझ्या मुलीला इकडं मी सोबत घेऊन आले नव्हते, मग तिला ही व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी बघायला भेटाव्या म्हणून मी या ठिकाणी शूट केला. इकडं बघू शकतात इथं असं मस्त पर्वत होता, तिथं वगैरे काहीतरी त्यांचं सुरू होतं. तर ते बघून इथं देखील हे मंदिर असं प्रकारे शूट केलं. मग गौरवचं होतं इथं शूट कर, हे कारंजे खूप होते, सुंदर इतकं असे भारी होतं वेगवेगळे कलर वातावरण, या मंदिरामध्ये भरलेले खूपच होते छान. आणि आपल्याला असं वाटत होतं की या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण सगळं कॅप्चर करावं. आणि मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी स्वतःच्या मर्जीनं करत असते. आणि जिथं आपल्याला आवड असेल तर सवड मिळते आणि सवड काढायला सुद्धा आवड लागते. हे जसं जितपत खरं आहे त्या गोष्टीप्रमाणे मी माझं काम करत असते. आणि आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या आपण बिनधास्त केल्या पाहिजेत. कोण काय म्हणेल, कोण काय नाही, हे याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय वाटतं हे करणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. कारण आपली लाईफ आपल्या पद्धतीनं जगायची. तर या ठिकाणी मस्त असं छोटासा डोंगर वगैरे होते. प्रत्येकजण शूट करत होता आणि इकडे अर्जुनाला कृष्ण ते ते दृश्य होतं तिथे त्या रथामधलं. आणि ते तर बघू शकतात वेगळाच सेड आलेला होता. इथं मस्त रासलीला सुरू होती, ते देखील या मोबाईलमध्ये मी कॅप्चर केलं. राधाराणी दिसत होती, कृष्ण कन्हैया दिसत होते, मस्त अशा गवळणी होत्या आणि ते मस्त त्यांचं सुरू होतं. ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या ठिकाणाहून देखील आम्ही पूर्णपैकी व्हिडिओ गोल गोल फिरायलेलं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि कॅप्चर केलेलं आहे. तर पुढे बघू शकता तिथं झाडं झुडपं, फुलांचे फ्लावर्स प्लॅन्ट किती सुंदर होते, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शूट केलेले आहेत. की आपल्याला कुणी जर विचारलं तुम्ही हे पाहिलं का, ते पाहिलं का, तर हो मी ताठमानेने सांगता आलं पाहिजे, हो मी ते सगळं पाहिलं. त्यामुळे मी सगळं शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि इथं एका छोट्या रोपट्यांच्या साहाय्याने राधे राधे असं छान असं कोरलेलं होतं झाडामधून. तर देखील मी या व्हिडिओमध्ये शूट केलं. आता तर बघू शकतात गोपिका इकडं डोक्यावर मटकी घेऊन चालत होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलर हे मंदिरामध्ये येतच होते आणि भाविक भक्त पूर्ण श्रद्धेने येत होते. इकडं बघू शकतात शिवलिंग किती मोठं आहे आणि त्याच्यावर नागाची फणा आहे, ते देखील मी या ठिकाणी शूट केलं. तर गार्डन होतं मस्त, प्रत्येकजण शूटच्या नादात होतं. इथं मोरचा देखावा इतका सुंदर होता आणि झाडांपासून कृपालू असं नाव टाकलं होतं, ते सुद्धा या ठिकाणी मी मस्त कैद केलं. आणि इथं होता गोवर्धन पर्वत. तर या पर्वतामधून असं दाखवून दिलं की करंगळीवर गोवर्धन उचललेला होता कृष्णानं, ते दृश्य या ठिकाणी बघायला मिळालं. आणि तिथून पाणी पडायलेलं वगैरे ते सुद्धा
सोबतच फिरत होते ते आपण भेटले ते देखील या ठिकाणी फोटोमध्ये मी घेतलेले आहेत. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे 2 ते 3 मिनिटाचा अजून बाकी आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आम्ही आमचे जे चप्पल इकडे साईडला सोडले होते ते देखील इकडे घेऊन आलेलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही आता की अशा प्रकारे मस्तपैकी फुलांची बाग, मस्त असा गोवर्धन पर्वत, पाणी पडायलेलं, रासलीला आणि गवळणी, गाई, गुरं, ढोरं सर्व या पर्वताच्या खाली होते. असं मस्त दृश्य देखावा या ठिकाणी केलेला होता. ते देखील मनमोहक दृश्य या ठिकाणी पाहिलं आम्ही. नंतर आम्ही जेवढे सोबत होतात त्यांचे आम्ही एकमेकांचे फोटो वगैरे घेतले. आणि नंतर आम्ही वर गेलात मंदिरामध्ये, तर तिथं देखील अशा विविध प्रकारच्या कातेव कोरेव सुंदर अशा कलाकृती दिसत होत्या. तर तशा गर्दीमधून सुद्धा आम्ही वर गेलात. सर्व ठिकाणी राधाराणीचं नामस्मरण सुरू होतं. आणि या ठिकाणी बघू शकतात तुम्ही असे कृपालू महाराज आणि त्यांची ती पूर्ण त्यांचे ते दिसले मला शिष्य वगैरे, तर ते देखील यामध्ये शूट केले. ही राधाराणी अशा सुंदर मूर्तीला किंवा आकर्षक गोष्टीला आपण हात लावणं म्हणजे ते पण आपलं एक भाग्यच आहे. तर प्रत्येक अशा कलाकृतीला हात लावून घेणं म्हणजे खरंच खूप हे असतं, नशीब असतं. त्यामुळे प्रत्येक कलाकृतीला आपण हात लावून बघितला पाहिजे की आपल्याला त्याला हात लावल्यावर स्पर्श केल्याच्यानंतर आपल्याला काय जाणवतं हे देखील आपल्याला लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक कलाकृतीला आपण हात लावणं गरजेचं असतं. तर मध्ये तर इतकं सुंदर वाटत होतं की बाहेर जाण्याचं म्हणजे असं वाटतच नव्हतं की बाहेर पडावं मंदिरामधून. पण वेळेचं थोडं बंधन होतं, त्यामुळे आम्ही इथून थोडं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. फोटो वगैरे काही ठिकाणी अलाउड होतं काढायला, काही ठिकाणी अलाउड नव्हतं. तर जिथं होतं तिथं काढले आणि जिथं नव्हतं तिथं देखील जर कोणी काढत असेल तर ते बघून आपण देखील काढले. मस्त वाटलं, छान वाटलं. आणि इथे बघू शकतात किती सुंदर अशी कलाकृती. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला जवळ दाखवून आणि मया करायलेलं हातानं असं दाखवलं मी त्यामध्ये. हे आहेत ते कृपालू महाराज, ह्यांचं हे प्रेम मंदिर ह्यांचंच आहे, ह्यांनीच बनवलेलं आहे. आणि तिकडचं कीर्ती मंदिर देखील ह्यांनीच बनवलेलं आहे बरसाण्याचं. तर इथे असं मस्त असं हमारी राधाविषयी इथं लिहिलेलं होतं. तर ते आणि हे कृपालू महाराज आहेत. आणि इथं बघितलं तर थोडंसं राधाराणी कन्हैयाच्या पाठीमागे लागलेली होती की कन्हैया पळत होता आणि त्याच्या गवळणी आणि राधा त्या कन्हैयाला पकडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होत्या. ते देखील मी या शूटमध्ये घेतलं. आणि इकडे मस्त असं राधाराणी होती. मंदिर खूप परत परत वेगवेगळे कलर बदलीत होतं. आणि इकडे बी रासलीला चालू होती. मस्त त्या झुल्यामध्ये राधाकृष्ण बसलेले होते. असं वाटत होतं की हे साक्षात दिसत आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकतात शेवटी आम्ही काय केलं, सर्वांनी मिळून एकमेकांचे फोटो वगैरे काढले. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तर आज 3 महिने झाला आम्ही पूर्ण की आज आम्ही या ठिकाणी वृंदावनमध्ये प्रेम मंदिरामध्ये होतो. आणि मला अपलोड करायला खरंच खूप उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून फोटो वगैरे काढले. आणि तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही राधाराणीचे भक्त असाल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये राधे राधे जरूर लिहा. देखील फोटो तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. मस्त फोटोशूट आणि झालं. इकडे कसा बघू वाटला व्हिडिओ शकतात तो आमच्या नक्की कॉमेंट गावकऱ्यांचे करून आम्ही सांगायला विसरू सगळ्यांचे नका. एकमेकांचे फोटो व्हिडिओवर जर काढले. नवीन असाल तर सबस्क्राईब व्हिडिओ करा. जास्तीत पुढा जास्त भेटूया शेअर करा, पुढच्या लाईक व्हिडिओमध्ये. करा, तोपर्यंत सबस्क्राईब करा. राधे राधे नोटिफिकेशनचे राधे बटन राधे ऑन करा राधे राधे.